गुरुवारी लक्ष्मी व्रताची पूजा मांडली ना तेव्हा शिवान झोपलेला होता, त्यामुळे त्याला त्या दिवशी काही आरती घेता आली नाही। मग शुक्रवारी सकाळी पूजा उचलताना त्याचं चालू होती की आता मलाच आरती घ्यायची। मग त्याने ती आरती घेतली आणि आज ना बऱ्याच दिवसांनंतर त्याच्यासाठी शेवयांची खीर बनवते, कारण त्याचा खूप हट्ट चालू होतं की शेवयांची खीर बनव। आणि मी जेव्हा काही किचनमध्ये करत असते ना तर असा येऊन बसतो किचनमध्ये आणि मलाही काही सुचू देत नाही। आणि कधी कधी त्याचा हट्ट असा असतो की मला तुझ्याच हाताने खायचं। मग त्याला खीर अशी भरवली आणि त्यानंतर ना गार्डनला खाली आलो। तो खाली आलं की त्याचा आता सध्या ना गाडीला एकदा तरी बघून असं ठरलेलंच असतं। खेळून झालं त्यानंतर घरी आलो आणि आता त्याला आली होती झोप। मग झोपण्याआधी थोडंसं काहीतरी भरवायचं म्हणून ॲपल कट केले, दोघांनीही खाल्ले। मग त्याला झोपवलं तर संध्याकाळी अजून एक पार्सल रिसीव्ह झालं होतं, याच्यामध्ये ना गाडीचा कवर मागवला होता आणि त्याचं बघताय कशी अशी मस्ती चालू होती त्याच्यासोबत। संध्याकाळी आम्हाला पातळच भाजी लागते, मग छान अशी भज्यांची आमटी बनवली होती आणि दिवस आता इतका छोटा झालाय ना कसा निघून जातो कळत नाही। कपड्यांच्या वगैरे घड्या घातल्या आणि त्यानंतर ना झोपण्याआधी आता म्हटलं उद्याच्या भाजीची काहीतरी तयारी करायला पाहिजे। कडधान्य आम्हाला भरपूर आवडतात, मग त्यामुळे चणेच भिजत घातले। तर असा होता दिवस। बाय, भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये।